आगामी रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ज्या आहेत त्या नुकत्याच जाहीर झालेल्या आहेत आणि आरक्षण सोडत देखील जाहीर झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पक्षप्रवेश सोहळा जो माणगावमध्ये संपन्न झालेला आहे। आपल्यासोबत या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आहेत शरदचंद्र पवार गटाचे रायगड जिल्हा अध्यक्ष चव्हाण सर। सर, एकंदरीत किती जणांचा पक्षप्रवेश झाला आणि काय पुढची रणनीती आहे? आज माणगावमध्ये रासपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष व त्यांचे असंख्य कार्यकर्ते यांनी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आज माणगाव रेस्ट हाऊस या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे। त्याचबरोबरीने शिवसेना शिंदे गट या गटामध्ये असणारे विभागाचे बुट्टे पाटील साहेब यांनी देखील त्यांच्या सहकार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे। एकंदरीतच चित्र असं आहे की येणाऱ्या काळामध्ये कोर्टाचा निकाल लागणार आहे आणि कोर्टाचा निकाल लागल्यानंतर धनुष्यबाण आणि घड्याळ हे दोन्ही चिन्ह जाणार असल्यामुळं त्या दोन्ही गटामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि त्या गटांमधून आता आमच्याकडं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे या ठिकाणी मोठी आवक सुरू झालेली आहे। एकंदरीत सर, आपण पाहिलं तर रायगड जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। आरक्षण सोडत देखील जाहीर झालेले आहे। प्रत्येक पक्षाने आपापली भूमिका आता मांडलेली आहे। आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? आम्ही रायगडमधील 59 जागा ज्या आहेत त्या सर्व जागांवर चाचपणी सुरू करून सर्व जागा जर वेळ पडली आघाडी झाली नाही, आम्ही आघाडीच्या प्रयत्नात आहोत, पण आघाडी जर झाली नाही तर 59 जागा आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी केलेली आहे। आघाडीसाठी आपण कोणत्या पक्षाला प्रेफरन्स दिलेला आहे? शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांशी आमचा बोलणी चालू आहेत आणि काँग्रेसशी आमचं बोलणं चालू आहे। त्यांच्या वरिष्ठांकडनं त्यांना अजून आदेश आले नाहीत आघाडीचे, असं या विभागाचे प्रमुख नंदकुमार शिंदे साहेब यांनी मला सांगितलं। आम्ही त्यांच्या घरी जाऊन निवासस्थानी त्यांची भेट घेतली। त्यांनी सांगितलं की आम्हाला अजून वरिष्ठांकडनं आदेश आला नाही आघाडी संदर्भात। आता त्यांच्या वरिष्ठांकडनं येणाऱ्या आदेशाची आम्ही वाट पाहू, परंतु चुकून आला नाही असं गृहीत धरून आम्ही आमची तयारी, कारण आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे। आम्हाला उद्धव ठाकरे साहेबांबद्दल आदर आहे, काँग्रेसबद्दल आदर आहे, परंतु शेवटी आम्हाला पवार साहेबांचा आदेश आणि पवार साहेबांचा पक्ष वाढवायचा आहे। त्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल ही चालू आहे। आघाडी जर झाली तर झाली, नाही झाली तर आम्ही सर्व जागा लढवणार। शेतकरी कामगार पक्ष देखील असेल का आघाडीत? तसाही प्रयत्न चालू आहे। त्यांच्याशी आम्ही शेकपचे पाटील साहेबांशी आमची चर्चा चालू आहे। आमचे कार्यकर्ते सरचिटणीस कांबळे साहेब त्यांच्याशी संपर्कात आहेत। पंचायत समिती आणि नगर परिषदेची काय तयारी आहे? पंचायत समितीच्या बाबतीत देखील आम्ही हीच भूमिका आमची आहे आणि नगरपालिकांमध्ये जर आघाडी करण्याचा आमचा त्या ठिकाणचा मानस आहे, पण त्याही ठिकाणी जसं की आमच्या महाडमध्ये आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी आमच्याकडं वडके हे उत्सुक आहेत आणि आम्ही ठरवलं आहे की आघाडीच्या पक्षांची घटक पक्षांची चर्चा करून पराग वडकेंना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। जर समजा आघाडी झाली नाही तर विकास गोगोले देखील इच्छुक आहेत तर जिल्हा परिषदेसाठी त्यांच्या प्रतिस्पर्धेसाठी आपण कोणता उमेदवार देणार आहात? आघाडी झाली नाही तर आम्ही त्यासाठी आमच्याकडं जो काही उमेदवार आहे, तगडा उमेदवार आमच्याकडं त्यांच्याच पक्षातून आमच्याकडे येतोय, त्याला त्यांच्या समोर उभा करू। योग्य वेळी तुम्हाला त्याचं नावही सांगू। धन्यवाद सर। हे होते शरदचंद्र पवार गटाचे रायगड जिल्हा प्रमुख रवींद्र चव्हाण सर। राजवैशंपाट, टीव्ही 9 मराठी, माणगाव, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।